येत्या काही दिवसांमध्ये बिहारच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि याच धर्तीवरती बिहार निवडणूक आयोगाने एक ॲप आणि QR द्वारे परराज्यात स्थायिक असलेल्या आपल्या मतदारांसाठी पुन्हा बिहारमध्ये नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. ॲपद्वारे जो परराज्यात स्थायिक झालेला मतदार आहे, त्या मतदाराने आपलं नाव, जन्मतारीख व अन्य कागदपत्रांची पूर्तता या ॲपमध्ये करायची आणि त्याची गणना बिहार निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. मात्र या ॲपचा कितपत फायदा बिहारच्या निवडणुकीवरती प्रभाव करतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील जे उत्तर भारतीय मतदार आहेत त्यांच्याकडून याविषयी जाणून घेणार आहे. नक्की याचा कितपत परिणाम बिहारच्या निवडणुकीवरती होणार. ताई काय सांगाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सुद्धा तुम्ही निवडणूक लढवली आहात, तुम्ही माजी नगरसेवक राहिला आहात. तुमच्या वेळेस किती उत्तर भारतीय मतदार होता? 2002 ला मी निवडणूक लढवली. त्यावेळेस कमीत कमी उत्तर भारतीयांची संख्या 4 ते 5 हजार होती, कारण वार्ड कसा होता, प्रभाग पद्धत होती 2002 साली. तर संपूर्ण काळेवाडी, विजयनगर, ज्योतिबा नगर, नडेनगर असा हा प्रभाग होता. त्यावेळेस कमीत कमी 2250 वोटिंग असं मला त्यावेळेस भेटलं होतं. पण उत्तर भारतीयांची लोकसंख्या त्यावेळेस 4000 4,500 पर्यंत होती. आता जर विचार केला आपण लोकसभा निवडणूक आधी विधानसभा निवडणूक, त्यावेळेस आतापर्यंत मतदारांची संख्या वाढली. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. अनेक उत्तर भारतीय जे मतदार आहेत त्यांनी सुद्धा नाव नोंदणी केलेली, परंतु जर या ऍपद्वारे त्यांनी पुन्हा आपली नाव नोंदणी जर बिहारच्या निवडणूक आयोगाकडे केली तर त्याचा कितपत फटका बसू शकतो? ऍक्च्युली हे बिहार सरकारने जे ऍप सुरू केलेलं आहे त्याचा एक चांगला प्रतिसाद आहे तो लोकांचा. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की जे स्थायिक झालेले आहेत तो मतदार कुठे हलणार नाहीये, तो जागीच राहणार आहे. कारण तो इथल्या योजनांचा फायदा घेतो, त्यांची मुलं सरकारी शाळेमध्ये आहेत, त्यांचा जन्म झालेला आहे, ते सर्व पुरेपूर महाराष्ट्रातल्याच योजनांचा फायदा घेतात. तर ते कुठेही जाणार नाही UP बिहारला, कारण ते इथे स्थायिक झालेले आहेत, त्यांची घरं आहेत, स्वतःची मुलं इथे शाळेत शिकतायत. ते परंतु जे अस्थायी आहेत, 1-2 वर्षासाठी 3 वर्षासाठी आलेले आहेत आणि ते इथून सोडून सारखे बिहारला जातात, तर त्यांना त्याचा फटका बसेल. तर त्यांनी त्याचा विचार करावा की आपल्याला मत कुठे करायचं आणि कुठे नाही करायचं, त्यांनी तो फॉर्म भरून द्यावा. परंतु तेच जे अस्थायी जे आहेत, काही दिवस बिहारमध्ये राहतात, काही दिवस महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांच्यातील काही लोकांनी जर महाराष्ट्रामध्ये त्यांची मत नोंदणी जर केली असेल किंवा त्यांची मत नोंदणी प्रोसेस मध्ये असेल, पुन्हा त्यांनी या ऍपद्वारे जर त्यांची नोंदणी केली तर त्याचा फटका बसेल का? हो, बसणारच ना. त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे की आपल्याला कुठे मतदान करायचंय आणि आपल्याला इथे स्थायिक व्हायचंय की बिहारला जायचंय. तो त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला या ऍपचा कितपत फटका बसेल? थोड़ा बहुत फर्क बैठ सकता है पूरा। किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय? 40 साल तक। किती मतदान केले तुम्ही आतापर्यंत? हाँ, आतापर्यंत किती मतदान केले तुम्ही? कम से कम 30-35 बार। 30-35 वेळा? हाँ, क्योंकि नगर सेवक में, आमदार में, खासदार में सब जगह वोटिंग करते। पहिल्यापासून तुम्ही मतदान करत आहात? पहले इथंच? हाँ हाँ। और पहले से करते। और जो मेरे दोस्त जो लोग हैं, कार्यकर्ता मेरे जो है ना, लेबर हैं, वो सब बिहारी हैं, लेकिन सब यहीं पर वोटिंग करते, यहीं पे रहते। तुमचे कामगार सुद्धा इथंच मतदान करतात? यहीं मतदान करते। हाँ, किती वर्षापासून? 20-30 साल तक। 10-15 साल से जो इधर से जो नए आते लेबर यहीं पर रहते या यहीं पर मतदान भी करते। और जो भी समस्या रहती है अपने लोग सॉल्व करके देते हैं उनको। माझ्यासोबत उत्तर भारतीय पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बिहार सरकारने जे काय ऍप काढले त्याचा कितपत फटका बसू शकतो निवडणुकीवर? आता मागच्या विधानसभामध्ये माझे डेटा काढला होता मी, उत्तर भारतीय समाजाचा किती वोटर्स आहेत. तर मी त्या डेटामध्ये पाहिलं की 86,000 मतदान त्यांचं आहे चिंचवड विधानसभामध्ये. तर असे पुणे जिल्ह्यात तर 21 विधानसभाचं धरलं आपण, कमीत कमी 10 ते 12 लाख वोटर्स असणार. तर त्यांचा फायदा नक्कीच महापालिकेला, फायदा नाही तर तोटा तर बसू शकणार. जास्त नाही तरी 20% आपण सांगू शकतो की तेवढं
नुकसान होणार. अजूनही काही जे परप्रांतीय जे कामगार असतील ते अस्थायी रूपाने महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाकडे त्यांची नाव नोंदणी केली असेल. परंतु या ऍपद्वारे त्यांनी जर पुन्हा बिहारमध्ये नाव नोंदणी करण्याचा प्रयत्न केला किंवा अप्रुव्हल जर त्यांना बिहार निवडणूक आयोगाने दिलं, तर त्यांच्या नावाचं जे महाराष्ट्रामध्ये प्रोसेसिंग मध्ये आहे त्यांची नाव नोंदणी, त्याचाही फटका बसू शकतो. हो, बसू शकतो. पण आता ज्यांचा अधिकार त्यांचा वोटिंगचा राईट ज्यांना आहे, तर ते कुठं पण करू शकतो. तर आपण दबाव नाही टाकू शकणार ना त्यांच्यावर. त्यांची इच्छा, त्यांनी कुठं त्यांना फक्त कळायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात आलोय कमवायला, आपण इथं 10 ते 15 वर्ष आपण इथं राहतोय. तर त्या बहुतेक मी तर सांगतोय की त्यांनी इथंच वोटिंग करायला पाहिजे, इथंच मतदान करायला पाहिजे. जर आणि जे टेम्पररी आले त्यांचं मीच नाही सांगू शकत, ते कुठं पण वोटिंग करू शकतात. आज बिहार निवडणूक विभाग हे अनुकरण करतंय ऍपद्वारे आपल्या अस्थायी रूपाने जे इतर राज्यात जे स्थलांतरित मतदार आहेत त्यांना पुन्हा आपल्या ठिकाणी आणून मतदान करण्याचं, याचं अनुकरण अनेक राज्यही करू शकतात. हो, पुढच्या काळात तर करू शकतात ते, कारण की बिहारने आता चालू केलंय. तर आता मध्ये GR आलता राष्ट्रीय चुनाव आयोगचा. तर त्यांनी सांगितलं की जे आता परदेशात आहेत मतदान, ज्यांचं मतदान परदेशात आहे ते ऑनलाईन वोटिंग करू शकतात. तर तसंच हे प्लॅटफॉर्म वाटतंय मला, ट्रायल वाटतंय ह्याचं, ज्यांनी बिहार चुनाव आयोगने सुरू केलंय. तर नक्कीच आपण पाहिलं जे परराज्यात जे स्थलांतरित जे मतदार झालेत बिहार निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी हे जे ऍप आणि QR कोड बनवले, तर त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यामुळे बघूयात आता महाराष्ट्रातील अस्थायी रूपामध्ये जे मतदार आहेत बिहारचे, ते कितपत या ऍपचा वापर करतात आणि त्याचा परिणाम बिहारच्या निवडणुकीवरती खरंच होतो का. सूरज कसबे, NDTV मराठी.